राज्यातील महसूल विभागातील कर्मचारी आणि मंत्री यांच्यातील संघर्ष आता तीव्र होताना पाहायला मिळतोय। महसूल मंत्र्यांनी विधिमंडळामध्ये महसूल कर्मचाऱ्यांचे विना चौकशी निलंबन करण्याची घोषणा केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटताना दिसून येत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये आज महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना आणि तलाठी मंडळ अधिकारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आंदोलनाची नोटीस पाठवली आहे। मंत्र्यांच्या या भूमिकेचा निषेध म्हणून महसूल कर्मचाऱ्यांनी आता कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसलेले आहे। विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान महसूल मंत्र्यांनी महसूल कर्मचाऱ्यांवर विना चौकशी निलंबनाची कारवाई करण्याचं वक्तव्य केलेलं होतं आणि या विधानानं संपूर्ण महसूल विभागामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे। कोणत्याही प्रकारची नैसर्गिक न्याय प्रक्रिया न राबवता थेट निलंबनाची कारवाई करणं हे कर्मचाऱ्यांच्या हक्कावर गदा आणणारं असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये आज तलाठी आणि मंडळ अधिकारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्यात आलेली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन सादर करून महसूल मंत्र्यांच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे। जर ही भूमिका मागे घेतली नाही तर संपूर्ण महसूल यंत्रणा कामबंद पाळणार असल्याचा इशारा या नोटिशीद्वारे देण्यात आलेला आहे। या आंदोलनामुळे सातबाराचे उतारे, विविध दाखले आणि शासकीय योजनांच्या कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। आता सरकार यावर काय भूमिका घेते याकडे मात्र सर्वांचंच लक्ष लागलंय। या पेच प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री स्वतः हस्तक्षेप करणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरेल। माननीय महसूल मंत्री महोदय यांच्यातर्फे विधिमंडळामध्ये एकतर्फी अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तहसीलदार अशा संवर्गातील अधिकाऱ्यांना एकतर्फी कार्यवाही करण्याची कामकाज सध्या सुरू आहे। आतापर्यंत आमचे जवळपास 5-6 अधिकारी, कर्मचारी हे कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात आलं। मुद्दा निलंबित करण्यात आलं हा नाही, मुद्दा हा आहे की जर तुमच्या कोणत्याही गोष्टीची शहानिशा करून, चौकशी करून नंतर ती कारवाई करण्यात यावी एवढीच आमची अपेक्षा आहे। एकतर्फी निर्णय घेण्यात येऊ नये याकरिता आम्ही आज निवेदन दिलं। त्यामध्ये आमचे तलाठी संघटना, मंडळ अधिकारी संघटना, कर्मचारी संघटना, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना यांचे बऱ्याच वर्षापासून काही मागण्या शासनाकडे प्रलंबित आहे। त्याकडेही शासनाचं लक्ष वेधणे हा आमचा उद्देश होता। त्यासाठी राज्य स्तरावर 19/12/2025 रोजी बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय झाला आणि त्या बाबतीचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनाला दिलेलं आहे। निलेश पिंजरकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, वर्धा। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।